ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रेलरने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात 24 वाहनांना धडक दिली। या अपघातात कारमधील अनिता सहदेव एकंडे राहणार धाराशिव या महिलेचा मृत्यू झाला असून रवींद्र अशोक झिरमिरे, रेश्मा सुधाकर फरांदे, गौरी सुरेश फरांदे, अंजली बाबासाहेब फरांदे, सुजाता बाबासाहेब फरांदे, अनिकेत बाबासाहेब फरांदे, ऋतुजा अनिकेत फरांदे, प्रज्वल दीपक फरांदे, निलिमा फरांदे, स्नेहल फरांदे, वर्षा जगताप, पुष्पा कुदळे यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले आहेत। शनिवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने चालक राजेश कुमार पटेल राहणार देवकली, प्रतापगड, उत्तर प्रदेश याचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले। या ठिकाणी उताराचा रस्ता असल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रेलरने एक मिनी बस, 23 कार आणि एका ट्रकला धडक दिली। यामध्ये कारमधील अनिता एकंडे यांचा मृत्यू झाला आहे। अपघाताची घटना समजताच बोरघाट वाहतूक पोलीस, देवदूत पथक, हेल्प फाउंडेशन, खालापूर पोलीस पथक, खोपोली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले। जखमींना खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते। अधिक उपचाराची गरज असलेल्या जखमींना MGM रुग्णालय कळंबोली व लोकमान्य रुग्णालय निगडी पुणे येथे पाठवण्यात आले आहे। अपघातातील वाहने IRB कडील हायड्रा व खासगी क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले। जवळपास 1.5 तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।